नमस्कार. मी डेली ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आता मी चालले आहे अर्चनाच्या मुलाच्या बर्थडेला. तर तिकडे पोहोचलोय आपण. बघूया पुढे कसं डेकोरेशन आहे, काय आहे सगळं तुम्हाला मी दाखवते. नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला आता मी इकडे पोहोचलेली आहे यांच्या सोसायटीमध्ये. मला खूप बरं वाटलं की खाली आहे बर्थडे. वरती टेरेसवर असलो ना चढायचा खूप कंटाळा येतो. मस्त डेकोरेशन आहे बघा. इकडे आरूचा आणि त्यांच्या बाबूचा म्हणजे पोस्टर लावलं आहे. आज त्याचं ना नामकरण सुद्धा आहे. तर बघूया आपण काय नाव ठेवत आहेत ते. मस्त बघा इकडे छान त्याचे पोस्टर लावले, छान छान फोटो लावलेत मस्तपैकी. छान दिसतं ना, क्यूट बेबी दिसतंय. डॉक्टर झालाय बापरे आतापासूनच. छानच दिसते, सेम आरूसारखंच दिसते. काहीच फरक नाही. अर्चना, आरू आणि हा बाबू तिघं सेमच दिसत आहेत. मस्त वाटतंय. डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे. याच्यामध्ये नाव आहे तर आपण नंतर बघूया रिव्हील केल्यावरती की काय नाव असेल बाबूचं. इकडे देवाची पूजा पण मांडलेली आहे. नंतर तिकडे पूजा करतीलच. आणि हे स्टेजवरती छान बघा 1 लिहिलंय. पहिला बर्थडे आहे तो 1 लिहिलंय. आणि तिकडे केकचा टेबल ठेवलेला आहे मस्तपैकी. इकडे डेकोरेशन छान, बलून्स पण सुंदर लावले, त्याचे फोटो पण सुंदरच आहेत. छान वाटलं डेकोरेशन, मला खूप आवडलं. इकडे बघा बर्थडे बॉयची एंट्री झालेली आहे. आराध्या, अर्चना, तिचे मिस्टर आणि बाबू. आता प्रथम पहिल्यांदा पूजा केली जाईल. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या फोटोची पूजा केली जाईल आणि मग पुढचा कार्यक्रम असेल, अशी त्यांची पद्धत असते. त्या हिशोबाने ते करतात. तर चला बघूया पुढे कसा असेल कार्यक्रम. तुलसीराम गायकवाड आपण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे. धम्मं नमामि संघं नमामि. सर्वबुद्धानुभावेनं सदा सोंती. तर आता पूजेचा कार्यक्रम झालेला आहे आणि इकडे आता नाव रिव्हील करतात. तर बघूया आपण बाबूचं नाव काय आहे ते. खूप एकदम सस्पेंड आहे, सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. तर बघूया काय नाव ठेवलं आहे. खूप सुंदर असेल काहीतरी. अर्चना आणि तिचे मिस्टर खूप असे ॲक्टिव्ह पर्सन आहेत, त्याच्यामुळे छानच नाव ठेवलं असेल त्यांनी मस्तपैकी. बघूया काय नाव आहे ते. लवकर लवकर काय आहे नाव, काय आहे, काय काय गेस करा काय. अथांग असं नाव ठेवलेलं आहे बाबूचं. खूप सुंदर नाव आहे बाबूचं, अथांग. चला आता बाबूचा केक कापण्याची वेळ झालेली आहे. आता इकडे केक कटिंगचा कार्यक्रम सुरू आहे मस्तपैकी. तर सगळेजण फोटोशूट करण्यासाठी पुढे उभे आहेत, त्याच्यामुळे नीट दिसत नाही आहे. मस्त छान ब्ल्यू कलरचा केक आणला, ट्रिपलवाला मस्त केक आहे. केक कट करत आहेत. मस्त आपण पण केक खाण्यासाठी रेडी राहूया. तर इकडे आता अजून 2 केक काढलेले आहेत. ते बाबूच्या मावशीसाठी आहेत, म्हणजे सारिकाचा काल बर्थडे होता. मग तिचा पण आज इथे सेलिब्रेशन करण्याचा विचार केला त्यांनी. आणि तिकडे पण 2 केक आहेत, ते सारिकासाठी स्पेशल आहेत. सारिकाने पण बाबूला घेतलं आणि बाबूला घेऊन दोघांनी मिळून ते दोन्ही केक कट केलेत. चला मस्तपैकी सारिकाचा पण बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे इकडे. छान वाटलं. मॅडम जेवायला बसलेल्या आहेत. मामा बिलकुल बघत नाही आमच्याकडे, इग्नोर करते, फुल इग्नोर. ही फक्त त्याची बायको चांगली आहे दीपा, गेला पळून. बर्थडे बॉय दमला आहे त्याला. हवा घालते पाकिटाने. हवा भारी घालते का? हवा पण कशी वजनदार पाहिजे. वजनदार मग. तर इकडे आमच्या राणीताई आणि आदी आणि आदीचे पप्पा गेलेत बाबूला बर्थडे विशेष देण्यासाठी. तुमच्या दोघे काय तुमच्या दोघींचं चालतं पोराला फिरवतात. अरे
थोड्या वेळ स्टेजच्या खाली तर दोघी पण सरकत सरकत इकडे आलात. या समोर बघायचं ते अरे पण आधीचे पप्पा राहिले ते नाही येत. तेव्हा दात कोरक कोरक आले. आलं ग आलं. एकच मिनिट माझा नवरा पण आला. हो हे थांब ग. या जाऊ आता मी सुद्धा गेले बाबूला विश करण्यासाठी, पण आता व्हिडिओ कोण करणार. मग एका मुलीला सांगितलं प्लीज थोडा वेळ जरा माझा व्हिडिओ कर, मी जरा जाते, मी पण कुठेतरी कार्यक्रमात दिसली पाहिजे. बिट्टूला पण मी बोलून आणलं होतं विश करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, पण बिट्टू काय माझा उभाच राहिला. थोड्या वेळ उभा राहिला आणि लगेच पळाला. इकडे ना स्टेजच्या बाजूलाच गार्डन होतं, त्याच्यामुळे सगळी मुलं तिकडेच बिझी होती. बर्थडेची इकडे मुलं येतच नव्हती. माझा बिट्टूला तिकडेच खूप मजा करतो. गेल्यापासून तो गार्डन मध्येच होता, माझ्यासोबत आलाच नाही. म्हटलं थोड्या वेळ तो विसरून जाईल की मम्मी सोबत आली म्हणून आणि इकडेच खेळत बसेल. बघा त्यांनी खूप एन्जॉय केलं, इकडे खूप मजा केली त्याने, खरंच एन्जॉय केलं त्यांनी खूप. त्याला खूप मजा आली असेल, बोलला असेल बरं झालं मम्मी सोबत घेऊन आली इकडे. सगळी मुलं खूप छान खेळत होती, गार्डन पण मस्त होतं. मुलांचा बर्थडे पण म्हणजे बर्थडे पार्टी पण एन्जॉय करून झाली आणि इकडे खेळण्याचं पण एन्जॉय करून झालं. छान गार्डन होतं, सोसायटीमध्ये छान सोय केलेली आहे मुलांच्या खेळण्यासाठी. बघा आधी पण इकडे मस्त झुला झुलतोय, आधीनी पण एन्जॉय केलं छान. तर इकडे मी पुढे जेवढे माझ्याकडे फोटोज होते ते सुद्धा जॉईन केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. खूप सुंदर फोटोज होते, बड्डे सुद्धा खूप सुंदर होता, खूप सुंदर कार्यक्रम झाला. अर्चना आणि गौतम भाऊ खूप छान कार्यक्रम होता, मस्त वाटलं. बाबू पण क्यूट आहे, खूप सुंदर मस्त. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, बाबूचा बर्थडे आवडला असेल, तर नक्की लाईक कमेंट अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रेया अँड मम्मी व्लॉग चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.